उत्तराखंड टूरमध्ये ही सगळ्यात मोठी अनिश्चितता असते. कधी रोड जाम होईल ते सांगता येत नाही. कारण लँडस्लाईड झालेली असते, त्यामुळे त्या छोट्याशा रस्त्यातून मार्ग काढणे अत्यंत कठीण असते. इथे ड्रायव्हरची कौशल्यता आपल्याला जाणवायला लागते. आत्ता पण आम्ही बऱ्याच वेळापासून रोड जाममध्ये अडकलेलो आहोत. ठंडे हे छमछम करता सावन बूंदों के बांध चलाया तो जब तन मन भीगा जाळ्या बसवण्याचे काम या पद्धतीने चालते. किती अवघड काम आहे हे, वरपासून जाळ्या बसवणे. आपल्याला फक्त दिसते, पण या लोकांना किती वेगळ्या पद्धतीने काम करावे लागते. ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए ला 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 ला. केवढ्या सगळ्या गोष्टी दिसतात ते वर केवढं दिसतं. म्हणणार ते अगदी एवढ्या जवळून गाड्या जात असतात. मोठी गाडी तर अगदी चिकटून जाते, कारण रस्ता अरुंद. म्हणूनच मानलं जातं की उत्तराखंड टूरमध्ये आपला सगळा प्रवास ड्रायव्हरच्या हातात, ड्रायव्हरच्या व्हील कंट्रोलवर अवलंबून आहे. एवढ्या वरपर्यंत जाळ्या बसवलेल्या आहेत. किती अवघड काम इथले कामगार करतात हे आपल्याला दिसून येते. या तारांचे रोल्स ठेवलेले दिसून येते, कारण इथल्या दगडांची ठिसूळता असल्यामुळे लँडस्लाईड होऊ नये म्हणून हे आत्ता लँडस्लाईड झालेले आहे. हे असे ठिकठिकाणी लँडस्लाईड आपल्याला बघायला मिळते आणि रस्ता खचणे पण आपल्याला बघायला मिळते. या जाळ्या पण इकडे ठेवलेल्या आहेत. आपल्या सुरक्षिततेसाठी उत्तराखंड सरकार खूप जोमाने काम करत आहे, पण शेवटी सगळे निसर्गाच्या हातात असते, मानवाच्या हातात काहीच नाही. हे प्रत्येक वेळेला आपल्याला लक्षात येते.